विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडला आपण बायोजिओकेमिकल सायकलमध्ये गॅसेस सायकल बघितले होते. त्यामध्ये कार्बन डाय ऑक्साईडचं म्हणजे कार्बन सायकल, त्यानंतर पाहिलं आपण ऑक्सिजन सायकल. तर कार्बन सायकल आणि ऑक्सिजन सायकल दोन्ही बघितले आपण. त्यातले फीचर, त्यातल्या प्रोसेस, त्यांचे डिफरंट फॉर्म्स ऑफ कार्बन, डिफरंट फॉर्म्स ऑफ ऑक्सिजन इन नेचर आपण सगळे माहिती बघितली होती आणि डायग्रामसह त्यांचं आपण एक्सप्लेनेशन केलं होतं. त्यामध्ये जो शेवटचा होता तो म्हणजे कोणता? ऑक्सिजन सायकल. त्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आपण आता पाहणार आहोत. आपण म्हटलं मागच्या पिरियडला की ऑक्सिजन सायकल इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स, खूप गुंतागुंतीचं आहे. का बरं? ऑक्सिजन गॅस इज रिलीज इन द ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये, वातावरणामध्ये कोणत्या प्रक्रियेतून बाहेर पडतो? फोटोसिंथेसिस. थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द ॲटमॉस्फिअर. मग इन विच प्रोसेस ऑक्सिजन इज यूज फ्रॉम द ॲटमॉस्फिअर? कोणत्या प्रक्रियेमध्ये तो वापरला जातो? बघा, सो इन रेस्पिरेशन, तुम्हाला माहिती आहे सर्व. तुम्ही जेव्हा तुम्ही श्वास घ्या, बरं कोणता वायू गेला आतमध्ये, कोणता गॅस गेला आतमध्ये? ऑक्सिजन. सो इन द रेस्पिरेशन प्रोसेस. इन द कंबशन, जेव्हा कोणतीही वस्तू जळते, ज्वलन, बर्निंग ज्याला म्हणतो आपण, इन द कंबशन प्रोसेस ऑल्सो ऑक्सिजन इज यूज्ड. आणखी डिकम्पोजिशन, जेव्हा कोणतीही वस्तू सडते बघा, सडते की नाही, त्याला म्हणतो आपण डिकम्पोजिशन, विघटन, तेव्हासुद्धा ऑक्सिजन इज यूज्ड. करोजन, जेव्हा कोणतीही धातू काय होते, झिजते, त्याला म्हणतो आपण करोजन, त्यातसुद्धा ऑक्सिजन वापरला जातो. कसं काय? देयर इज रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन अँड ऑक्साईड इज फॉर्म. सो हिअर इज यूज ऑफ ऑक्सिजन इन द करोजन प्रोसेस. याला म्हणतो आपण झीज होणे किंवा क्षरण होणे. आणि शेवटचं रस्टिंग आहे. तुमचं लोखंड बघा, जेव्हा आपण बाहेर वातावरणात ठेवतो तेव्हा काय होते? आफ्टर सम पिरियड इट बिकम रेड, आहे ना, त्याला जंगणे म्हणतो, गंजणे म्हणतो आपण. हे का बरं होते? बिकॉज आयरन कंबाईन्ड विथ ऑक्सिजन ऑफ द एअर अँड इट फॉर्म इट्स ऑक्साईड, आयरन ऑक्साईड. म्हणून याला म्हटलं आपण रस्टिंग प्रोसेस, गंजणे. सो इन ऑल दिस प्रोसेस, द प्रोसेस ऑफ यूज ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, ह्या प्रोसेस आहेत. The process in which oxygen is released given in the atmosphere, it is photosynthesis when green plant make the food. ठीक आहे. तर ह्या दोन महत्त्वाचे जे मुद्दे होते ऑक्सिजन सायकलचे. त्यानंतर आपण पुढल्या सायकलकडे वाढूया, दॅट इज द नायट्रोजन सायकल. तर याची पण व्याख्या तशीच आहे. हे शब्द खूप महत्त्वाचे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस. इथं मी एन लिहिलं, एन म्हणजे नायट्रोजन गॅस, शॉर्ट लिहिलं मी, नायट्रोजन गॅस इन टू डिफरंट कंपाऊंड फॉर्म. म्हणजे हवेतल्या नायट्रोजनचं रिसर्क्युलेशन होते. कशामध्ये? इन टू डिफरंट कंपाऊंड फॉर्म. ह्याच्या विविध रूपामध्ये, नायट्राईट, नायट्रेट, अमोनिया, ह्या रूपामध्ये याचं काय होते? सर्क्युलेशन होते, रिसायकलिंग होते आणि परत पुन्हा गॅसच्या नायट्रोजनमध्ये ते वापस येते, है ना. ठीक आहे. याला म्हणतो आपण नायट्रोजन सायकल. तर पुन्हा एकदा बघा, व्हॉट इज नायट्रोजन सायकल? द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस into the different nitrogen compound form, it is called as nitrogen cycle. आता पाहू आपण द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचे कोणते कोणते वैशिष्ट्य आहेत? नंबर 1, इट इज प्रेझेंट इन द एअर. हाऊ मच पर्सेंट? 78% इज प्रेझेंट इन द एअर. सो इट फॉर्म मॅक्झिमम पोर्शन ऑफ ॲटमॉस्फिअर. हवेमध्ये सर्वात जास्त कोणता वायू असतो? नायट्रोजन. किती असतो? 78%. इट मीन्स इट ऑक्युपाय, कवर मॅक्झिमम पोर्शन ऑफ ॲटमॉस्फिअर. इट इज इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ द नायट्रोजन. सेकंड, इट इज necessary to maintain natural cycle. If nitrogen is in the air, it is very useful to maintain different natural cycle. If there is no nitrogen in the air, nitrogen cycle will be collapse. होणारच नाही. That will not continue. That will not be continued. So it maintain different type of natural cycle. Third is
नायट्रोजन इज इम्पॉर्टंट कंपोनंट इन द लिव्हिंग बॉडी. इन ऑल लिव्हिंग बॉडी नायट्रोजन इज देअर. तो कुठे असतो? इन द प्रोटीन्स. नायट्रोजन इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स. आणि प्रोटीन्सशिवाय लिव्हिंग राहू शकत नाही. सो इट इज इन द प्रोटीन. नायट्रोजन इज मेन कंपोनंट ऑफ द प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. काय नाव आहे? न्यूक्लिक ॲसिड. DNA RNA याच्यामध्ये नायट्रोजन असतोच. सो इट इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड इन लिव्हिंग. आणि म्हणून ऑल, पुढचं पॉईंट बघा, ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन नायट्रोजन सायकल. कुठलाच सजीव, कुठलाच लिव्हिंग नायट्रोजन सायकलमध्ये भाग घेतल्याशिवाय राहू शकत नाही. ते ऑल पार्टिसिपेट, टेक पार्ट इन द नायट्रोजन सायकल. नो लिव्हिंग कॅन बी लिव्ह विदाऊट नायट्रोजन सायकल. कोणीच राहू शकत नाही, म्हणून सगळे इथं भाग घेतात. ऑल लिव्हिंग पार्टिसिपेट इन नायट्रोजन सायकल. हे झालं नायट्रोजनचे वैशिष्ट्य. आता नायट्रोजन सायकलचे वैशिष्ट्ये आता पाहिले आपण. हे का फक्त नायट्रोजनचे वैशिष्ट्य होते. आता का म्हणणार आपण नायट्रोजन सायकलचे वैशिष्ट्ये कसे आहेत. याच्या 3-4 इथे मुद्दे महत्त्वाचे आहेत. ते पाहिले की मग आपण बघूया ॲक्च्युअल सायकल कसं पार पाडतो. सो फर्स्ट प्रोसेस ऑफ नायट्रोजन सायकल कोणती आहे? नायट्रोजन फिक्सेशन. पेपरला प्रश्न येते, व्हॉट इज नायट्रोजन फिक्सेशन. आता हा जो नायट्रोजन आहे तो कोणत्या रूपात आहे? हवेमध्ये आहे. आता हा डायरेक्टली हवेतला नायट्रोजन प्लॅन्ट घेतील का? जरी जास्त आहे तरी घेतील का प्लॅन्ट? नाही घेऊ शकत. ॲनिमल घेतील का? नाही घेतात त्यांना. मग हा नायट्रोजन काय व्हायला पाहिजे? इट शुड कन्व्हर्ट इनटू नायट्रोजन कंपाऊंड. कशामध्ये? कंपाऊंड. ते कोणते आहेत? नायट्रेट, नायट्राइट्स. याला म्हणतात कन्व्हर्शन ऑफ गॅस नायट्रोजन. याला म्हणतो आपण मॉलिक्युलर नायट्रोजन. याला आपण N2 म्हटलेलं आहे. इनटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स म्हणजे कंपाऊंड ऑफ नायट्रोजन. इट इज कॉल्ड ॲज नायट्रोजन फिक्सेशन. याला नाव आहे नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे हवेतलं नायट्रोजन, एअर नायट्रोजन, इट इज कन्व्हर्टेड इनटू नायट्राइट्स, नायट्रेट्स. दिस इज कॉल्ड ॲज नायट्रोजन फिक्सेशन. सांगा हे कसं होते? इट इज टेकिंग प्लेस बाय 2 or 3 डिफरंट वेज. नायट्रोजन फिक्सेशन टेक्स प्लेस बाय 3 डिफरंट रूट्स. 3 प्रकारे होते. नंबर 1 ॲटमॉस्फेरिक प्रोसेस. जेव्हा हवेमध्ये काय होते बघा, वातावरणामध्ये ढगा येतात, पाऊस पडतो, वीज चमकते, त्यावेळेला नायट्रोजन ऑफ द एअर डायरेक्टली कन्व्हर्ट इनटू नायट्रेट, नायट्राइट्स. ठीक आहे. कसं होते? नायट्रोजन मिक्स विथ द नायट्रोजन कंबाईन विथ द ऑक्सिजन फॉर्म नायट्रोजन ऑक्साईड. इट कंबाईन विथ वाटर ऑफ द रेन फॉर्म नायट्रिक ॲसिड. देन नायट्रिक ॲसिड वेन फॉल ऑन द सॉईल, ग्राउंड, इट फॉर्म्स नायट्राइट्स, नायट्रेट्स. अशा प्रकारे याचं होते कन्वर्शन. दुसरं आहे बायोलॉजिकल प्रोसेस. सम बॅक्टेरिया दे लिव्ह इन द सॉईल. याचं नाव आहे ॲझोटोबॅक्टर. दुसरं आहे इन द लेग्यूम ऑफ द लेग्युमिनस प्लॅन्ट. शेंगावाल्या जेवढ्या वनस्पती आहेत त्यांच्या इन द नोडुल्स ऑफ द रूट्स, मुळांच्या गाठीमध्ये राहतो. रायझोबियम बॅक्टेरिया. These all living bacteria, they convert air nitrogen directly into the compound, nitrite, nitrates. बरोबर, याला म्हणतो आपण बायोलॉजिकल प्रोसेस. आणि तिसरा आहे इंडस्ट्रियल प्रोसेस. बाय सम इंडस्ट्रियल प्रोसेस ऑल्सो एअर नायट्रोजन इज कन्वर्टेड इंटू नायट्रोजन कंपाऊंड. म्हणजे इट इज देअर नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस. नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस झालं पहिलं पॉईंट. सेकंड प्रोसेस ऑफ पहिलं आपण नायट्रोजन फिक्सेशन. तुम्ही माहीत ठेवा. आता तुम्हाला मी एक्सप्लेन केलं डिटेलमध्ये, तुम्हाला सांगितलं सविस्तर. तुमच्या पुस्तकात इतकं देऊन नाही आहे, पण तुम्ही माहीत ठेवा, प्रयत्न करा. सेकंड अमोनिफिकेशन. आता जे नायट्रोजन पहिले कुठे येते? मातीमध्ये येते. मग तो कोणाकडे जाते? प्लॅन्टकडे जाते. कारण नायट्रोजन शिवाय प्लॅन्टची वाढ होत नाही. पण हवेतील नायट्रोजन डायरेक्ट प्लॅन्ट घेऊ शकत नाही. पहिले प्लॅन्टकडे जाईल, मग तो ॲनिमलकडे येईल. तर तो नायट्रोजन मातीमध्ये आला, मग तिथून कोणाकडे गेला? प्लॅन्टकडे गेला. मग कोणाकडे गेला? ॲनिमलकडे गेला. पण जेव्हा प्लॅन्ट अँड ॲनिमल डेड होतात, मरतात, त्यावेळेला काय होते? त्यांची बॉडी सडते. त्यावेळेला काय होते? मग इट इज द अमोनिफिकेशन प्रोसेस. रिलीज ऑफ अमोनिया म्हणजे इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम देर इज नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ प्रोटीन्स.
तर काय होते मग, देअर इज फ्रॉम द डेड बॉडी अमोनिया इज गिवन आउट, याला म्हणतो आपण रिलीज ऑफ अमोनिया, बरोबर आहे, थ्रू द डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज किंवा एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ लिव्हिंग, जेव्हा जनावरं मलमूत्र सोडतात जमिनीमध्ये, नाही का, मल आणि मूत्र, इट इज कॉल्ड ॲज एक्सक्रिटरी वेस्ट. मलमूत्राची वास येते की तुम्हाला, इथे वास, कारण ते काय होते, डिकम्पोज होते. दॅट टाईम अमोनिया गॅस इज गिवन इन द एअर किंवा गिवन इन द सॉईल. अमोनिया गॅस सोडल्या, त्याला म्हणतो आपण अमोनिफिकेशन, म्हणजे रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ द डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स वेस्ट ऑफ लिव्हिंग. म्हणून तुम्ही बघा कधीही मूत्रेघराजवळ तुम्हाला अमोनियाचा वास येतो की नाही, लोक नाक बंद करतात, कारण काय, अमोनिया इज रिलीज्ड बिकॉज ऑफ डिकम्पोजिशन ऑफ द एक्सक्रिटरी वेस्ट. किंवा एखादा प्राणी मरून पडला असेल डेड बॉडी, एखादं प्लांट मेलेला असेल, याची पण वास येते, कारण डिकम्पोजिशन ऑफ द डेड बॉडी. सो इट इज अमोनिफिकेशन प्रोसेस, अमोनिया गॅस इज रिलीज. थर्ड इज नायट्रिफिकेशन प्रोसेस. आता हा जो अमोनिया इट इज रिलीज इन द नेचर फ्रॉम द अमोनिफिकेशन ऑफ द डेड बॉडीज, दॅट अमोनिया कन्व्हर्ट इनटू पुन्हा नायट्राइट अँड नायट्रेट्स, कारण प्लॅन्ट फक्त नायट्रेट आणि नायट्राइटच्या रूपातच नायट्रोजन घेऊ शकतात, बाकी रूपात नाही. म्हणून दिस अमोनिया, conversion of ammonia, it is again takes place, conversion of ammonia into nitrite and nitrates. ठीक आहे, तर ही सुद्धा अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. तिसरी प्रक्रिया, चौथी आहे डिनायट्रिफिकेशन. आता हे जे सॉईलमध्ये नायट्रेट बनलं, नायट्राईट बनलं, बरोबर आहे. आता हे सॉईलमध्ये नायट्रेट म्हणजे कंपाऊंड ऑफ नायट्रोजन, बरोबर आहे. हे समजा मातीमध्ये असेच पडून राहिले जमिनीमध्ये, तर जमेल का, म्हणजे हवेतलं नायट्रोजन फक्त जमिनीकडे येत गेला, पण वापस जर गेला नाही हवेमध्ये, तर काय होईल, नायट्रोजनचं प्रमाण जे 78% आहे ते काय होईल, एकदम कमी होऊन जाईल, नायट्रोजन संपून जाईल ना. इफ ऑल नायट्रोजन फ्रॉम द एअर ओनली गोज टू द सॉईल अँड नो कम बॅक, नथिंग कम बॅक इन द एअर, समजा वापस काहीच नाही आला, नुसतं जमिनीमध्ये आत गेलं समजा नायट्रोजन, तर काय होईल, संपून जाईल ना, फार अनर्थ होईल ना. म्हणून ही प्रोसेस आवश्यक, कोणती, डिनायट्रिफिकेशन, म्हणजे जो जमिनीमध्ये नायट्रोजन आलेला आहे इन द फॉर्म ऑफ नायट्रेट, नायट्राइट्स, दॅट इज अगेन कन्व्हर्टेड बॅक, म्हणजे कंपाऊंड ऑफ नायट्रोजन दे आर कन्व्हर्टेड इनटू एअर नायट्रोजन, गॅस नायट्रोजन, मॉलिक्युलर नायट्रोजन, तीन नावं याला. इट इज कॉल्ड ॲज डिनायट्रिफिकेशन प्रोसेस. म्हणून म्हटलं आहे डिनायट्रिफिकेशन, इट इज द कन्वर्शन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इंटू गॅसियस नायट्रोजन. आणि इथं नायट्रोजन अशा प्रकारे पुन्हा वापस आला, म्हणजे सायकल पूर्ण झाली. जिथून नायट्रोजन सुरुवात झाली, इथून नायट्रोजन गेला, इकडे प्लॅन्टकडे आला, इकडे ॲनिमलकडे आला, पुन्हा जमिनीमध्ये गेलं, आणि पुन्हा मग काय झालं, डिनायट्रिफिकेशन होऊन पुन्हा परत कुठे आला, इट कम बॅक्स इन टू द एअर. दिस इज कॉल्ड ए नायट्रोजन सायकल. आता मी एक्सप्लेन करतो. हे डायग्राम तुमच्या पुस्तकात देऊन आहे, पण अशी देऊन नाही आहे, वेगळी देऊन आहे. मी अशी डायग्राम काढली. तुम्हाला जर हे समजलं तर मी हेच काढा. तर तुम्हाला वाटलं पुस्तक चांगलं तर पुस्तक ते काढू शकता, असं काही नाही. तुम्हाला वाटलं इफ यू थिंक बेस्ट डायग्राम इन द टेक्स्ट बुक यू मे ड्रा दॅट, ते पण काढू शकता. किंवा ही तुम्हाला बेस्ट मी मुद्दाम काढली समजावं म्हणून. बघा आता, सो नायट्रोजन ॲक्च्युअली प्रेझेंट इन द एअर, दॅट इज 78%. दिस इज कॉल्ड ॲज गॅसियस नायट्रोजन, मॉलिक्युलर नायट्रोजन, फ्री नायट्रोजन, तीन नाव याला, फ्री आहे. सो दिस नायट्रोजन कन्व्हर्ट इंटू नायट्रोजन कंपाऊंड. ते कोणते आहे, नायट्रेट, नायट्राईट. NO3 म्हणजे नायट्रेट, NO2 म्हणजे नायट्राईट. इट इज कॉल्ड ॲज नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस. याला म्हणतो आपण नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस, बरोबर आहे. दॅट नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ नायट्रेट अँड नायट्राइट्स इट इज used by the plant's root absorb this nitrogen. पण हा नाही, कुठला, इन द सॉईल. कोणता नायट्रोजन, इन द कंपाऊंड फॉर्म. नायट्रोजन फ्रॉम द नायट्रोजन इन कंपाऊंड फॉर्म इट इज absorbed by the plants, used by the plants. Plant make proteins,
बरोबर आहे. ॲनिमल इट द प्लॅन्ट फूड, सो नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ प्रोटीन गोज टू द ॲनिमल बॉडी. बरोबर आहे. कुठे गेला तो? ॲनिमलकडे गेला. आता जेव्हा प्लॅन्ट अँड ॲनिमल मरतात त्यावेळेला काय होते? डेड बॉडी डिकम्पोज, अमोनिफिकेशन त्याला म्हटलं आपण. अँड प्रोटीन्स ऑफ द प्लॅन्ट्स अँड ॲनिमल, प्रोटीन्स ऑफ द डेड बॉडीज ऑफ प्लॅन्ट्स अँड ॲनिमल डिकम्पोज अँड अमोनिया इज रिलीज्ड. Also from the excretory product, मलमूत्र of animal that decompose and release the ammonia. बरोबर आहे. म्हणजे परत फ्रॉम द लिव्हिंग बॉडी नायट्रोजन गो बॅक कुठे गेला? पुन्हा परत कुठे गेला? इन द सॉईल. कोणत्या रूपात गेला? पहिला इन द अमोनिया अँड देन अमोनिया कन्वर्ट इन टू नायट्राईट अँड नायट्रेट. याला म्हणतो आपण कोणती प्रक्रिया? नायट्रिफिकेशन. बरोबर आहे. सो इन दिस वे इन द सॉईल नायट्रोजन्स कंपाऊंड नायट्राईट अँड नायट्रेट्स आर फॉर्म प्रोड्यूस. आता मग फ्रॉम द नायट्राइट्स अँड नायट्रेट्स दिस कंपाऊंड ऑफ नायट्रोजन अगेन नायट्रोजन इज गिवन बॅक. नायट्रोजन इज रिलीज इन द एअर. इट इज कॉल्ड ॲज डिनायट्रिफिकेशन प्रोसेस. अशा प्रकारे नायट्रोजन अगेन कम बॅक इन द एअर. सो हियर दिस सायकल इज कंप्लीटेड. ठीक आहे. तर एक एक भाग तुम्ही नीट समजून घ्या. हां, इथं यावरती प्रश्न पेपरला कसे विचारतील? राईट डाऊन द इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ नायट्रोजन यूज, सॉरी ऑक्सिजन यूज. राईट द प्रोसेस इन विच ऑक्सिजन इज यूज्ड. राईट द प्रोसेस इन विच ऑक्सिजन इज रिलीज इन द ॲटमॉस्फिअर. नाव सांगायचे. व्हॉट इज नायट्रोजन सायकल किंवा डिफाईन नायट्रोजन सायकल. राईट डाऊन द फीचर, डिफरंट फीचर ऑफ नायट्रोजन. हे फक्त फीचर. त्यानंतर व्हॉट आर द डिफरंट इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ नायट्रोजन सायकल. ह्या 4 प्रोसेस आहेत. त्यानंतर एक्सप्लेन नायट्रोजन सायकल विथ सुटेबल डायग्राम. हे तुम्ही तेव्हा अशा प्रकारे एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. सो हिअर वी शुड स्टॉप. ओके.